मॉर्निंग जावई बापू. सकाळी सकाळी कुठे? मॉर्निंग वॉक की काय? वा 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 वा. व्यायाम चांगला हा थंडीच्या दिवसात. तुम्ही की नाही एक काम करा, आपल्या गार्डन मध्ये मॉर्निंग वॉक घेऊन या. हा नाही, मी मॉर्निंग वॉकला नाही चाललोय. मग कुठे चाललात? मी माझ्या वर्कशॉपवर चाललोय. वर्कशॉपवर? हो, मला आज वर्कशॉपवर जावंच लागणार आहे. असं कसं असं कसं? तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला आता कुठेही जाता येणार नाही. का? का म्हणजे काय? मी ठरवलंय तुम्ही इथे असेपर्यंत वर्कशॉपवर जायचं नाही. अहो, असं करून कसं चालेल? मला तिथे जाणं गरजेचं आहे. मी जर तिथे गेलो नाही ना तर सगळं काम अडून राहील. दादा पण दुबईला गेलाय, तिथे दुसरं काम बघणारं कोणी नाहीये, म्हणून मला जावंच लागेल तिकडे. ते नाही बाई, मला माहिती. मला एवढंच माहितीये की तुम्ही आता इथून कुठेही जाणार नाही. आणि आहेत की तुमच्या घरची माणसं एवढी, असे काय बघताय? अहो, तुम्हीच म्हणाला होता ना, सुखात आणि दुःखात एकमेकांना साथ देणारी माणसं राहतात आमच्या घरात. मग ती देतील की आता साथ? हा, त्यांना त्या कामातलं काही कळत नाही. कळत नाही? अहो, मग माहिती करून घेतील. कसं आहे ना जावई बापू, आता हे निघाले होते की नाही आई बरोबर गावाकडे, तेव्हा आमची प्रिया लगेच ऑफिस मध्ये जाऊन काम शिकायला लागली होती. तसंच तुमच्या घरचेही शिकतील. म्हणजे ऋता, कालिंदीताई, आजी वगैरे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी असणार. हो का? मग बंद करून टाकतील वर्कशॉप. हो सासूबाई, वर्कशॉप जर बंद केलं तर तुमचे पैसे आम्ही कसे फेडणार? पैसे घेतानाच जर हा विचार केला असता ना, तर आज ही वेळच आली नसती तुमच्यावर. हे पहा, आता ती तुमची जबाबदारी नाही, ती तुमच्या घरच्यांची. तुम्ही आता प्रधानांच्या घरी या, तेव्हा मस्त खा प्या आणि आराम करा. हा हा, तुम्हाला जर सुख बोचायला लागलं ना तर मला सांगा, मी की नाही मधून मधून सासूरवास करत जाईल. अहो, येतो मला. खरंच टीव्हीवरच्या सिरियल्स बघून बघून ना शिकलीये मी. पण काहीही झालं ना तरी तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही. आता इथून तुमची सुटका नाही, काहीही कारण काढलं तरी. जावई बापू, आता तुमची सुटका फक्त एकच व्यक्ती करू शकते, स्वतः वीणा प्रधान. ऋता, हा? मला जरा चिमटा काढ. का? काय झालं? नाही नाही, मला बघायचंय मी जागा आहे की स्वप्नात आहे. म्हणजे आजपर्यंत आयुष्यात तुला कधीही मी या घरात काहीही वाचताना बघितलं नाही, पहिल्यांदा बघतोय म्हणून विचारलं. मग ते म्हणतात ना, वाचाल तर वाचाल म्हणून वाचतीये. हो 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 हो. मग कशापासून वाचायसाठी तू काय वाचतेस? हे बघा, यशस्वी होण्याचे 100 मार्ग. ऋता, हे असं वाचून कोणीही यशस्वी होत नाही ग. म्हणजे पुस्तक वाचलं आणि यशस्वी झालो असं नसतं. त्याच्यासोबत प्रयत्न सुद्धा करावे लागतात, कळलं का? आणि मला एक गोष्ट सांग, तू जर का बिझनेस वगैरे काही करणारच नाहीये, मग हे पुस्तक वाचून काय फायदा? काही सांगता येत नाही हो. हे पुस्तक वाचून मी जर अशी प्रेरित वगैरे झाले ना आणि बिझनेस वगैरे करायचा विचार केला तर? त्यापेक्षा तू एक काम कर, घरात भांडणं कशी लावावी यावर एक स्वतःच पुस्तक का नाही? नाही, तुला याचा किती फायदा आहे. हा, झालं. मी कितीही चांगला वागायचा प्रयत्न केला ना तरी तुम्हाला माझ्यात खुसपट दिसतच दिसतं. अगं तसं नाही, मी काय चल चल मग या, आटपलं का सगळं? चल चल निघूया. आई कुठे आहे? आई, काय रे, निघालात का? हो. तिकडे गेल्यावर नीट सगळं विचारून घ्या. ए आई, आम्ही लहान असल्यासारख्या सूचना काय देतेस तू? हे बघ, मला जे वाटलं ते मी सांगितलं. आणि मुख्य म्हणजे कर्ज आपल्याला परवडेल असं कमी मुदतीचं घ्या, म्हणजे घर लवकरात लवकर सुटेल रे बाबा. आई तू काळजी करू नकोस, मी सगळं नीट सांभाळेन. तिथे माझ्या ओळखीचा माणूस आहे, तो सगळं नीट करून दे. दादा चल ना, उशीर होतो. फाईल कुठे आहे? इथेच तर होती. ते मला माहिती आहे इथेच होती, मग गेली कुठे? पाय फुटले का तिला? मला कसं कळणार? तुझ्यासोबत तयार व्हायला मी आत नाही का गेलो?
हे काय? हा, मला वाटलंच होतं तुम्ही माझ्यावर संशय घेणार. हे बघा, मला काही माहित नाहीये. तुम्ही कुठल्या फाईल बद्दल बोलताय काय मला काहीच माहित नाहीये. मी बिचारी गरीब तुमचं सगळं ऐकून घेतेय ना, म्हणून तुम्ही आता मला आम्ही काय बोललोय तुला? बोलला नाही, पण संशयाने बघितलं ना माझ्याकडे. काही आम्ही असं केलेलं नाहीये. आम्ही तुला फक्त विचारतोय, तू फाईल पाहिलेस का? मी नाही बघितले. मी इथे आले तेव्हा इथे काहीच नव्हतं. काय हो, काय झालं? कालिंदी, इथे घराच्या पेपरची फाईल होती, कुठे गेली ती? कुठे गेली म्हणजे? अशी कशी कुठे जाईल? इथेच नीट शोधलत का तुम्ही? खाली वगैरे पडली का? कालिंदी, फाईल होती, फाईल अख्खी. कागदाचा कप्ता नव्हता वाऱ्याने उडून जायला. नीट शोध ना कुठे आहे ते. आम्ही बघतो जरा. अरे तू प्रांजलला सांगितलं होतंस ना लक्ष ठेवायला? ए हो, प्रांजल कुठे आहे? प्रांजल कुठे आहे? प्रांजल कुठे आहे? अरे प्रांजलताई, तुम्ही? हो, माझं जरा मम्माकडे काम होतं. आहे ना ती घरात? हो आहेत ना, रायासाहेब पण आहेत. राया अजून वर्कशॉपवर गेला नाही? तुम्ही या ना. राया, खांचल, राया तू वर्कशॉपवर नाही गेलास? अगं मीच सांगितलं जावई बापूंना वर्कशॉपवर जायचं नाही. का? का नाही जायचं त्याने? अगं का जायचं ते सांग. मग राया जर का वर्कशॉपवर गेला नाही तर तुझं कर्ज फेडणं आमच्यासाठी खूप अवघड जाईल. वर्कशॉपच्या कामातून जो काही फायदा होतो तोच आम्हाला सगळ्यात जास्त उपयोगाला येणार आहे. आणि तोच सोर्स जर का बंद झाला तर आम्ही तुझे पैसे कसे फेडणार आहोत? ते नाही बे मला माहिती, पण माझ्या जावयानी वर्कशॉपवर जाऊन हात काळे केलेले मला अजिबात चालणार नाही. अगं वर्कशॉपवर काय, त्याला की नाही मी कुठेच जाऊन देणार नाही. हे तुमचं जरा अति होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? बाई 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 बाई, जावई बापू अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. हे पहा, आता तुम्हाला या घराच्या बाहेर जायचं असेल ना तर माझ्या परवानगीनीच जावं लागेल. म्हणजे असं समजा की तुम्ही नजर कैदेतच आहात. मम्मा, अगं मुलगी आहे मी तुझी. तुला आठवतंय लहान असताना मला कुठला त्रास झाला ना की तुला किती वाईट वाटायचं. मी रडत असताना तुझ्याही डोळ्यात पाणी यायचं. आणि आता हो, कारण त्यावेळची प्रांजल माझं सगळं बोलणं ऐकायची. पण आता ही प्रांजल माझं काहीच ऐकत नाही, दुसऱ्याच लोकांचं ऐकते. मग दुसरा काहीतरी पर्याय ठेवणं आमच्या समोर. राया तिथे नाहीये तर कोणाचं कशातच लक्ष लागत नाही. मी सुद्धा राया वाचून नाही राहू शकत. हो ना, अगं तूही ये ना इथे राहायला. मी कधी असं म्हणाले का की तू येऊ नकोस म्हणून? हा, आणि मला कळतंय की तुला याचा विरह सहन होत नसेल. नाही म्हणजे तुझे पप्पा जेव्हा म्हणाले होते ना मी गावाला जाऊन राहतो तेव्हा तर मला तर अगदी कसं तरीच झालं होतं. त्यामुळे मला कळतंय तुझ्यावर काय वेळ आली येते, तुला कसं वाटत असेल ते. मग कळतंय ना ग तुला, मग का असं वागतेस माझ्याशी? अगं
कसं वागते मी? चांगलंच वागते की इथे येऊन राहा असं म्हणते? अगं खरंच सांगते प्रांजल, अगं तुला कर्जाचं टेन्शन आहे का? तू अजिबात काही काळजी करू नकोस. तुम्ही दोघं इथे जर कायमचे राहायला आलात ना, तर मी कर्ज अगदी हसत हसत माफ करून टाकीन. मग तर झालं, अगदी लिहून सुद्धा देईन. फक्त तुम्ही दोघांनी इथे कायमचं राहायला यायचं, म्हणजे मग आपण कसं एक छान हॅपी फॅमिली सारखं राहू. नाही, मी इथे राहायला येणार नाही आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मग मीही तुझी मम्मा आहे. मीही माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी तो बदलणार नाही. अजून काही बोलायचं आहे का? एवढं सांगायला आलीयस? मला वाटलं होतं की माझ्यावरती थोडी तरी दया वाटून तू राहायला परत माझ्यासोबत पाठवशील, पण नाही. ठीक आहे, माझ्याकडे अजून एक पर्याय आहे. बाई 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 बाई, नवऱ्याला घरी घेऊन जायचा चंगच बांधलेला दिसतोयस तू. सांग बघू काय पर्याय आहे? मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोललीस की आता इतका वेळ हीच तर बोलते नाही का हो जावई बापू? काय बोलायचंय? नाही, मला तुझ्या एकटीशी बोलायचंय. काय हो जावई बापू? ओ माझ्या विरुद्ध काही चुगली वगैरे केलीत की काय? काय गो, काय सांगितलं यांनी? नाही, मला त्याच्याविषयी नाही बोलायचं. माझं वेगळंच काम आहे. अगं तब्येत बरी आहे ना बाळा तुझी? नाही म्हणजे नेहमी तुला तुझ्या लाडक्या पप्पांशी बोलायचं असतं, आज अचानक मम्माची आठवण आली. आज चल, सगळं कळेल तुला. जावई बापू तुम्ही बसा, आम्ही आलोच. हिला की नाही माझ्या एकटीशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचंय म्हणे. चल चल चल. मला न सांगण्यासारखं असं काय महत्वाचं काम असेल प्रांजलचं तिच्या मम्माकडे? मी सगळं घर शोधलं, प्रांजल कुठेच नाही. अशी न सांगता जाणार नाही ग ती कुठे. पण आता गेले ना, आणि पेपर्सही गायब आहेत. हो ना, मी तिकडे बैठकीकडे पण बघितलं, तिथे पण फाईल नाहीये. अरे घराचे पेपर्स आहेत ते. कुठल्या भलत्या माणसाच्या हाती लागले तर केवढा गोंधळ होईल कळते का तुम्हाला? ओरिजिनल पेपर्स आहेत ते घराचे. अरे पण पहिल्यांदाच बँकेत जायला निघाला होता, ते ओरिजिनल पेपर्स का घेतलेत बरोबर तुम्ही? कॉपीज काढून घ्यायच्या ना त्याच्या. आई कधी काढणार कॉपी? तू आत्ताच दिलेस ना पेपर्स. आणि बँकेत जर घर गहाण ठेवायचं असेल तर ओरिजिनल पेपर्स लागतात. आणि प्रांजल काय लहान आहे का? तिला तिची जबाबदारी कळत नाही का? पेपर्स कुठे ठेवले असतील तर घरात कोणाला तरी सांगून जायचं ना. इथे सगळी कामं सोडून आम्ही हे काम करायला चाललोय आणि तिने आयत्या वेळेला घोळ घालून ठेवला. प्रांजलच घेऊन गेली नसेल ना ते पेपर्स? सासूबाई काहीतरीच काय, ती काय करणार आहे त्या पेपर्सचं? हे घे, घराचे पेपर्स. कोणाच्या घराचे पेपर्स? आमच्या घराचे पेपर्स. तूच म्हणत होतीस ना ह्याची खूप किंमत आहे म्हणून. मम्मा, हे तू तुझ्याकडे ठेव कस्टडी म्हणून, पण प्लीज राहायला घरी येऊ दे. बाई 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 बाई, अगं काय हे? मला नको बाई हे पेपर्स. मी काय करू या पेपर्सचं? मला माझा जावई तरी द्या, नाहीतर पैसे तरी द्या. बाई 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 बाई, प्रांजल तू मला टक्केवारीने कर्ज देणारी सावकार वगैरे समजलीस की काय? मम्मा, दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे आमच्याकडे. सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतायत, पण राहायला तू वर्कशॉपवर पाठवत नाहीयेस, त्यामुळे आम्ही तुझं कर्ज कसं फेडणार आहोत? अगं तू त्याची काळजी करू नकोस प्रांजल. हे बघ, कर्ज फेडण्याचं टेन्शन तू अजिबात घेऊ नको. ते की नाही तुझ्या घरच्यांना घेऊ दे. तू प्रधानांची मुलगी आहेस आणि तुझ्याकडे रगड पैसा आहे. नाही मम्मा, पण आता मी चिटणविसांची सून आहे, त्यामुळे या पैशाशी माझा काहीच संबंध नाही. चिटणविसांवर येणारं प्रत्येक संकट हे मी माझं संकट मानते. मी हा पर्याय तुझ्या समोर ठेवलाय, आता तुला तो पटत नाहीये. अगो कसा पटेल? हे बघ,
तुम्ही तुमची अख्खी प्रॉपर्टी जरी माझ्या नावावर केलीत ना तरी मला ती नको. मला माझा जावई घर जावई म्हणून हवाय. मला माझी मुलगी या घरात हवी. ती तुम्ही देताय का? नाही ना. हे बघ, मी तुला परत सांगते, मी तुमचं सगळं कर्ज माफ करून टाकीन. ते या जन्मात तरी शक्य नाही. हो का? मग या पेपर्सच्या बदल्यात रायाला घरी पाठवणं मला या जन्मात शक्य नाही. मला पैसेच हवे. ते तुम्ही कधीही द्या. अगदी हा जन्म संपेपर्यंत मी तुम्हाला मुदत देते. हा, पण तोपर्यंत राया घर जावई म्हणून इथेच राहा. आणि तुला करमत नसेल ना तर तूही ये इथे. म्हणते कशी? राया या जन्मात घर जावई होणं शक्य नाही. विसरली की काय? मी तिची आई आहे. या जन्मात मी हे शक्य करून दाखवते की नाही बघच. कारण या वीणाचं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. प्रांजल, काय झालं? सासूबाई तयार झाल्या का मला पाठवायला? मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. ती काही ऐकायला तयारच नाही. पण तू त्यांना काय सांगितलंस? प्रांजल, मी तुला विचारतोय, तुमच्यात काय बोलणं झालं? कोणता पर्याय तू त्यांच्या समोर ठेवलायस? घरच्या सगळ्यांना कळलं असणार की एव्हाना मी पेपर्स नेले. प्रांजल, कोणाचा फोन आहे? बाबांचा फोन होता. अगं मग घ्यायचाच ना. नाही, मी घरी जाते ना. तसंही मी कोणाला न सांगताच आले होते. तू कोणालाही न सांगता इथे येऊन तुझ्या मम्मा समोर कोणता पर्याय ठेवणार होतीस हे जरा मला कळेल का? तुझ्या मम्मा समोर कोणता पर्याय ठेवणार होतीस हे जरा मला कळेल का? राया, रे खरंच काही नाही. पर्सनल काम होतं. मला न सांगण्यासारखं आहे का ते? असं नाही, पण पाहिलंस? अहो काय झालं? कट केलाय मी फोन. हद्द आहे बेजबाबदारपणाची. अहो नाही होत. बघा, हे जर का मी असं वागले असते ना तर सगळ्यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. पण आता लाडकी सून अशी वागते ना, तिला कोण काय बोलणार? ऋता, तुला गप्पा बसता येत नसलं ना तर आज जा. अगं इथे सगळे वेगळ्याच टेन्शन मध्ये आहेत. अहो म्हणजे काय, मलाही टेन्शन आलंय. प्रांजलचं हे वागणं मलाही पटलं नाहीये म्हणून बोललं इतकंच. ऋता, आम्हाला कोणालाही हे वागणं पटलेलं नाहीये. पण ती अशी का वागते हे आपल्याला कळेलच. हो अगदी बरोबर आहे, कारण ती असं कधी वागणारच नाही. मग फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे? असंच काहीतरी कारण असणार हो खरंच. पण आता ते ती आली ना की मगच कळेल आपल्याला. सगळा खोळंबा होऊन बसलाय. आज हे बँकेचं काम झालं असतं तर किती बरं झालं असतं. हो पण ते काम तुम्ही उद्याही करू शकता ना. प्रांजलचं काय बिनसलंय ते मात्र आज बघायला पाहिजे आपल्याला. नाही, येऊच दे तिला. मी बोलणारच आहे तिच्याशी. आणि मी बोलत असताना कुणीही मध्ये बोलायचं नाही. कुणी म्हणजे कुणी. आता मजा येणार. सारखी मला बोलत असतात काय? आता बघू ना लाडक्या सुनेला कसे झापतात. मी येते. थांब प्रांजल, नक्की काय झालंय?
तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. राया, अरे मी खरंच काही लपवत नाहीये. मी माझ्या परीने तुला या परिस्थितीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी नाही झाला. पण माझ्यावर विश्वास ठेव. मी हे सगळं आपल्या घरासाठीच करते. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो त्रास होतोय तो आता मला नाही सहन होते. प्रांजल, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ना ते बरोबरच असेल याची मला खात्री आहे. बाबा पण तिकडे काहीतरी हालचाल करतच असतील ना. हो, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मग झालं तर ते लवकरात लवकर माझी या नजर कैदेतून सुटका करतील की नाही बघ. असंच होऊ दे. चल, मी येते. घरी सगळे वाट बघत असतील. लव्ह यू. लव्ह यू टू प्रांजल.